नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश माते तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर केदारनाथ यात्रा 2024च्या आपल्या तिसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आणि आता आजची जी आपली जर्नी होणार आहे ती हरिद्वारपासून गौरीकुंडपर्यंत होणार आहे. तर एक प्रायव्हेट गाडी आम्ही बुक केली आहे. तर त्या गाडीमध्ये आपण जाऊ आणि पूर्ण जाण्याची पूर्ण जर्नी आपण एक्सप्लोर आज करणार आहोत. तसंच काल आपण बघितलं की आपण हरिद्वारला एक्सप्लोर केला आपण आणि खूप काही आपण मंदिरं बघितले काल हरिद्वारमध्ये. आणि आता आम्ही इथून निघतो, 6 वाजलेले आहेत आणि आता गाडी पण आलेली आहे. बस सामान आपण घेऊन निघूया आणि आजची जर्नी आपण बघू कशी होणार आहे. काल आम्ही जिथे थांबलो होतो, म्हणजे आज जिथे आम्ही आहे त्या जागेची तुम्हाला मी थोडा सांगतो की कशी म्हणजे जागा होती, रूम वगैरे. तर एंट्रन्सपासून दाखवतो तुम्हाला. तर हा आपला एंट्रन्स आहे. स्टार्टिंगलाच आपल्याला बाथरूम वगैरे एकदम चांगला क्लीन वगैरे बघायला भेटतोय. आणि हा एक रूम आहे आणि टी व्ही वगैरे इथं आहे. टी व्ही वगैरे काय आम्ही लावली नाही, AC वगैरे होती. AC पण चालू करायची गरज नाही आहे इथे. आणि बसण्यासाठी इथे जागा वगैरे आहे आणि चांगलं एक प्रकारे चांगला रूम आहे इथे हरिद्वारमध्ये. जर तुम्ही यायचं असेल तुम्हाला तर मी याचे डिटेल्स पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. आणि आता दुसरा एक रूम मी तुम्हाला दाखवतो. तर दुसरा रूम अशा प्रकारे आहे. हा एक बेड आहे आणि इकडे सगळे आपली मंडळी आहेत. हा एक दुसरा एक रूम आहे आणि इकडे बाल्कनी सुद्धा आहे. खूप सुंदर असं व्ह्यू इथून बघायला तुम्हाला भेटू शकतं. ओव्हरऑल एक चांगल्या प्रकारे रूम आम्हाला इथं अवेलेबल झालेले आहे. रूमचे डिटेल्स मी टाकणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर तुम्ही जर यायचं असेल तर इथं चेकआउट करू शकता. एकदम रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला रूम भेटेल. तर मित्रांनो, आजची आपली जर्नी कशी होणार आहे दादा तुम्हाला सांगणार आहेत. आता आपण हरिद्वारवरून डायरेक्ट रुद्रप्रयाग, नंतर कर्णप्रयाग, नंतर मग सोनप्रयाग असं आपलं ट्रॅव्हल्स होणार आहे. चला, तर आपली लिफ्ट वगैरे आलेली आहे. ओके, तर आता आपण चाललोत गाडीमध्ये सामान वगैरे लोड करू आणि मग निघू आपल्या पुढच्या प्रवासासाठी. तर मित्रांनो, ही आपली गाडी असणार आहे पुढचे 6 दिवस आपल्यासोबत पूर्ण जागा एक्सप्लोअर करण्यासाठी. आणि आता सामान आपण लोड करणार आहोत. तर चिंतामणी आश्रम या हॉटेलचं नाव आहे आणि आमचा फर्स्ट फ्लोअरलाच होता. खूप सुंदर असा हा हॉटेल आहे. तर तुम्हाला यायचं असेल तर इथं व्हिजिट करू शकता तुम्ही. खूप एकदम रिजनेबल आणि एकदम चांगला सुविधा वगैरे आहे तिथे. फायनल मित्रांनो, आता आपण गाडीमध्ये बसत आहोत. मित्रांनो, आता आपण इथे नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो थोडा वेळ आणि चांगला असा नाश्ता इथे भेटलेला आहे. आणि आता इथून पुढचा प्रवास आपला चालू होतो. मित्रांनो, आता आपण नाश्ता बिष्टा करून आता पुढे देवप्रयागला चाललेलो आहोत आणि आता आपला प्रवास परत एकदा सुरू झालेला आहे. वातावरण एकदम छान आहे, प्रसन्न वातावरण. थोडीफार थंडी आहे.
आता इथून असं असं चालत जाऊ. हा जो झुला आहे ना, या झुल्यावरून म्हणजे ब्रिजवरून चालत चालत आपण त्या ठिकाणी जाऊ आणि मग तिथून वरती चढून या जागेवरून वरती चढून आपण इथे पोहोचू आणि इथे आपल्याला गाडी भेटेल परत. तर मित्रांनो, ही अलकनंदा नदी आहे. बघू शकता काय पाण्याचा प्रवाह आहे याचा. आणि आता आम्ही त्या ठिकाणी चाललो जिथं दोन्ही नद्यांचा संगम होतो. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलेलो आहोत त्या ठिकाणी जिथे अलकनंदा आणि भागीरथी नदीचं संगम होतं आणि तीच पुढे जाऊन गंगा नदी बनते. तर हा बघा, हा लोकेशन आहे तो. मित्रांनो, आता आपण देवप्रयागवरून निघालेलो आहोत पुढचे म्हणजे गौरीकुंडसाठी. तर दादा, कसं वाटलं म्हणजे देवप्रयाग हा असा वाटला की भागीरथी आणि अलकनंदा संगम होता. ते थोडा पहाडी एरिया आहे. जे ऐकून होतो स्वर्ग स्वर्ग स्वर्ग, तो आज अनुभवते. खूपच भारी वाटला आज. म्हणजे काय लिंबू खाला त्याने जास्त जरा आंबट. मित्रांनो, आता आपण आलो हारी माता मंदिर मध्ये. तर आज हारी माता मंदिर आहे आणि इथे आपण पोचलेलो आहोत. मित्रांनो, आता आम्ही लाईनीमध्ये राहिलेलो आहेत उभे आणि खूप मोठी अशी लाईन आहे, तुम्ही बघू शकता. भरपूर मोठी अशी लाईन आहे आणि आता लाईनीला उभं राहिलो, दर्शन घेऊ आणि नंतर मग पुढे आम्ही जाऊ. मित्रांनो, चांगल्या प्रकारे आपला दर्शन झालेलं आहे धारादेवी मातेचा. आणि आता आपला पुढे प्रवास चालू होणार आहे कर्णप्रयागसाठी. मित्रांनो, आता आपण अलकनंदा आणि नंदा नदीच्या मंदाकिनी नदीच्या इथे आलेलो आहोत संगमावर. बघू शकता. आणि यालाच रुद्रप्रयाग असे म्हणतात. मित्रांनो, आपण आता रुद्रप्रयागवरून निघालो आहोत आणि आपण सकाळपासून कुठे कुठे गेलो त्याच्याबद्दल दादा थोडी माहिती सांगितली. सकाळी पहिला आपण गेलो देवप्रयागला अलकनंदा आणि भागीरथी नदीचा संगम बघितला. तिथून गंगा नदीचा उगम झाला. त्यानंतर एक 2 तासाची जर्नी केल्यानंतर आम्ही रुद्रप्रयागला पोहोचलो. रुद्रप्रयाग करताना आम्ही मध्ये घारीदेवी इथे पण गेलो. तो पण लोकेशन एकदम उत्तम आणि छान आहे. त्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणारच आहात.
त्यानंतर आम्ही आता पोचलो रुद्रप्रयागला अलकनंदा आणि मंदाकिनी याचा संगम वगैरे आहे आणि तोही लोकेशन एकदम चांगला आहे, अवश्य या आणि पहा. धन्यवाद. मित्रांनो, आता फायनली आपण केदारनाथच्या दिशेने चाललेलोच आहोत आणि काय इथले डोंगर आहेत आणि काय क्लायमेट एक नंबर झालेला आहे. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता काय खतरनाक असा तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेले आहोत रामपूरला आणि आता आम्ही रूममध्ये सामान वगैरे ठेवलेलं आहे आणि तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकता. किती खतरनाकवाला असा व्ह्यू आहे इथून. आणि आता आपली इथून स्टार्ट होणार आहे केदारनाथची जर्नी. प्रवास सुरू होणार उद्या. खरा तर स्वर्गाचा प्रवास सुरू होणार. खरंच उद्या खरा स्वर्गाचा प्रवास आपला सुरू होईल आणि एकदम खतरनाक लोकेशन आहे. आता आम्ही इथून फ्रेश बिश होऊ, जेवण वगैरे करू आणि मग रात्री निघायचं आहे केदारनाथसाठी.